डिजनरेटिव्ह स्पाइन विथ मल्टिपल डिस्क हर्निएशन. कसं काय त्याचा एक्सरे आणि एम आर आय आपण बघूयात. इकडे बघा, हा एक्सरे जर बघितला आपण तर हा स्ट्रेट लाईनमध्ये स्पायनस प्रोसेस पाहिजे होत्या. इथे जर बघितलं तर सगळा स्पाइन हा कॉन्केव्ह झाला आहे. इथे ऑस्टिओफाईट निर्माण झाले, बोनचे तुकडे होऊन ऑस्टिओफाईट्स निर्माण झाले. डिजनरेटिव्ह डमरू लाईक अ स्ट्रक्चर व्हायला लागले, बोन सगळे एकमेकाला चिटकायला लागले. त्याचबरोबर सॅक्रो इलियक जॉईंट जर बघितला, हे अंतर झाले 1.1 आणि हे अंतर झाले 1.7. हा डायमीटर बघा मोठा झाला आहे. ऑब्च्युरेटर फोरामेन हा डायमीटर लहान झाला आहे. त्याचबरोबर L5S1 हे अंतर कमी झालेलं आहे. इथे बघा ऑस्टिओफाईट निर्माण होऊन ऑस्टिओफाईट L4ला चिकटला जातो आहे. इथे अंतर L3 L4चं कमी झालं. इथे बघा अंतर जास्त, इथे अंतर कमी आहे. त्याचबरोबर त्याच पेशंटचा एम आर आय आहे. L2 L3 मधनं हे व्हाईट ड्युरामॅटर दिसायला पाहिजे होतं. इथे बघा बलून लाईक अ स्ट्रक्चर, फुग्यासारखं स्ट्रक्चर बाहेर आलं आहे. हे ते शेंगदाण्यासारखं स्ट्रक्चर हे बाहेर आलं आहे. L4 L5 इथे गादी बाहेर आली. इथे 4 ठिकाणी 1 2 3 4 ठिकाणी गादी बाहेर आली. ही स्पायनल कॉर्ड आहे. या स्पायनल कॉर्डला L4 L5 मध्ये पिंचिंग झाल्यामुळे पेशंटचा कमरेचा भाग आणि त्याचबरोबर पेशंटला पायात मुंग्या येणं हे मेन सिम्पटम हे L4 L5 मध्ये आहे मुळे आहे. त्याचबरोबर इथे बघा व्हाईट ड्युरामॅटर. इथे जर बघितलं तर कॅनॉलमधली स्पेस कमी होत चालली आहे.